बेंदूर तथा बैलपोळा. बेंदूर ज्याला पोळा असेही म्हणतात, हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शेतीत वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. बैलांना आंघोळ घालून त्यांची सजावट केली जाते. शिंगांना रंग लावला जातो, गळ्यात घंटा केली जाते. शिंगांना रंग लावला जातो, गळ्यात घंटा, झुली व हार घालून त्यांची पूजा केली जाते. गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते. हा सण माणूस आणि निसर्ग यांच्यातील स्नेह, कृतज्ञता आणि श्रमाचे महत्त्व अधोरेखित करतो. याच निमित्तानं आज चव्हाणवाडी येथील बेंदूर कमिटीच्या वतीनं बेंदूर सणानिमित्त सवाद्य बैलजोडींची सजवलेल्या बैलजोडींची सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, दक्षिण भाग विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव ढोले, सोमाजीराव ढोले, मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र सिद्ध, राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, बेंदूर कमिटीचे विकास बोरकर, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध, रोहित आटुगडे, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये ज्यांच्या हनम्या या बैलाने हिंद केसरी मैदाने गाजवली असे आष्टा येथील हनम्या बैलाचे मालक पांडुरंग ढोले, अरविंद मस्के, धनाजी मस्के, शशिकांत भानुशे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून रात्री उशिरापर्यंत मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी महिलांनी बैलांचे औक्षण केले.